नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात असणाऱ्या कोगनोळी म्हणजेच कंगणपूर हे जैन धर्मीयांचे अतिशय पवित्र क्षेत्र असून या ठिकाणी जैन धर्मियातील 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची अतिप्राचीन अशी भूगर्भात सापडलेली मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. त्यामुळे हे क्षेत्र जैन धर्मियांसाठी अतिशय पवित्र मानले जाते. या तीर्थक्षेत्राचा विकास आचार्य रत्न 108 बाहुबली मुनी महाराज यांचे पट्टशिष्य कंगनपूर तीर्थ प्रणेता वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री 108 जिनसेनजी महाराज यांनी केला आहे. कंगनपूर तीर्थ प्रणेता वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री 108 जिनसेनजी महाराज यांचा चातुर्मास कलश स्थापना आणि गुरुपौर्णिमेनिमित्त नुकताच विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाला. मंगळवार दिनांक 28 सिद्धचक्र विधान संपन्न झाले, तर बुधवार दिनांक 29 रोजी गुरुपौर्णिमा आणि कलश स्थापना संपन्न झाली. कलश स्थापनेनिमित्त विविध सवाल झाले. यामध्ये कर्नाटकातील सदलगा इथले धर्मानुरागी रवींद्र बाबूराव प्रधान यांनी 50 लाखाचा कलश सवाल घेतला, तर कर्नाटकातील धारवाड इथले धर्मानुरागी निंगाप्पा पायाप्पा अष्टगी यांनी 1,61,000 रुपयांचा कलश सवाल घेतला. महाराष्ट्रातील इधरगुच्ची इथले धर्मानुरागी बाळासू पाटील यांनी 1,25,000 कलश सवाल घेतला, तर न्यायाधीश असलेल्या कल्पना होरे यांनी 1,21,000चा कलश सवाल घेतला. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 21 लाख रुपये चंद्रकांत देवगोंडा पाटील यांनी दान दिले. यावेळी झालेल्या धर्मसभेमध्ये धर्मानुरागी निंगाप्पा पायाप्पा अष्टगी यांना गुरुभक्त सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तर कर्नाटकातील खानापूर इथले धर्मानुरागी चंद्रकांत देवगोंडा पाटील यांना श्रावक रत्न सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तर सदलगा इथल्या धर्मानुरागी रवींद्र बाबूराव प्रधान यांना दान शिरोमणी हा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री भगवान 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र कोंगोळी कंगणपूरचे ट्रस्टी, जैन समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रह्मचारी कुंतीनाथ मालगावे समस्त पंडित वर्गाचे सहकार्य लाभले. कंगनपूर क्षेत्र हे कवठे महांकाळ तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये पूर्व भागाला आहे. समाजाचे एकही घर नाही असल्या ठिकाणी भगवान पार्श्वनाथची मूर्ती 1965-66च्या दरम्यानला कोगनोळी गावामध्ये सापडली आणि ती मूर्ती जवळजवळ 25 वर्ष मारुतीच्या देवळामध्ये होती, 25 वर्ष एका खोलीमध्ये होती आणि 2016पासून या क्षेत्राचं जीर्णोद्धार चालू झालं आणि जीर्णोद्धार करून आज एक क्षेत्र चांगल्या प्रकारेनं सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. आपण सर्वांनी या क्षेत्रासाठी दर्शनासाठी यावं आणि पुण्यसंपादन करून घ्यावं हीच सर्वांना सगळ्यांना आशीर्वाद आहे. हे जे हेमाडपंथी मंदिर बांधलेलं आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे. 3 शांतीनाथ कुंतुनाथ अरहणनाथ भगवान आहेत. वासुपूज्य मुनीसुरतनाथ नेमिनाथ भगवंतांचं प्रतिमा आहे. मानस्तंभ आहे. आहाराची व्यवस्था आहे. साधूंच्या राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. यात्री निवास करत आहे. अनेक ह्या क्षेत्रावरती सुसुविधा करत आहे आणि आपण ह्या क्षेत्राचं दर्शन घेऊन आपण पुण्य संपादन करून घ्यावं ही सगळ्यांना आशीर्वाद आहे.